विद्यार्थ्यांना मारहाण झाली वगैरे त्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय? नाही, तर मला वाटतं त्याच्यावर बोलले बऱ्याच वेळा. नाही तरी पण आमच्या इथे बोललं तर जरा पण काय की विद्यार्थी आंदोलन ज्यासाठी सुरू झालं होतं ते मुळातच श्री वांगचूक यांनी या नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये ज्या काही मागण्या केल्या होत्या त्याला समर्थन देण्यासाठी आंदोलन सुरू झालं. काळाजोगात त्या आंदोलनामध्ये अन्य बाकी लोक घुसखोरी झाली आणि त्याचा परिणाम आज केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून काही राजकीय पक्ष किंवा काही घुसखोर विद्यार्थ्यांचं आंदोलन बदनाम करण्यासाठी प्रयत्न करतात. ज्यांचा त्या विषयाशी दुरान्वय संबंध होता फक्त केंद्र सरकारला बदनाम करायचं याकरता ती एक मोठी मोहीम एक मोठं षडयंत्र चालवलं गेलं. लाठीचार्जचं कोणी समर्थन करणार नाही. परंतु मी आंदोलकांना तेच आवाहन केलं होतं गेले 2 दिवस की तुमच्यामध्ये हे जे सगळे घुसखोर आहेत काही देशविरोधी ताकदी घटक सुद्धा आहेत अगदी आहेत की ज्यांनी आता 370 रद्द केलेला कलम पुन्हा स्थापित करावा अशा घोषणा केल्या ते मागण्या केल्या. ते कोण आहेत? ही काय आंदोलन करायची मागणी होती का? मला वाटतं जे देशविरोधी कृती करणारी लोक सुद्धा त्यामध्ये घुसले. पण मला आंदोलनकारांना मला विनंती करायची आता वांगचूक साहेबांनी त्यांचा उपयोग सोडलेला आहे तर स्वतः त्याचं आव्हान त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे ज्या कामासाठी आपण आंदोलन सुरू केलं सरकारने त्या मागणी मान्यच केली आता त्यांनी ते मागे घ्यावी अशी विनंती केली.